शकतो का? कोणतीही गोष्ट आपण बघू शकतो? नो नाही मॅम. नो टीचर. आपल्याला आता काय करायचंय? त्याचाच अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपला पुढचा लेसन काय आहे? प्रकाशाचे परिवर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके. आता रिफ्लेक्शन लाईट म्हणजे काय? लाईटमुळे आपण कोणत्या कोणत्या फेनोमेनॉन बघू शकतो, कोणत्या कोणत्या क्रिया बघू शकतो, जसं की सनसेट आहे, त्यानंतर सनराईज आहे, रेनबो आहे. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशामुळे आपण बघू शकतो? तर लाईटमुळे. कशामुळे? प्रकाशामुळे. बरोबर. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7 रंग असतात. बरोबर. येस मॅम. हा, मग ते कशामुळे होतं? तर जे रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तनामुळे ती परावर्तनाची प्रोसेस घडते आणि आपल्याला काय भेटतं? इंद्रधनुष्य बघायला भेटतं. ओके. आता ते कसं भेटतं आपण हळूहळू बघणार. पण स्टार्टिंगला आपल्याला लाईटमुळे काय काय बघायला भेटतं? तर सनराईज, सनसेट, रेनबो या काय काय गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायला भेटतात. ओके. आता फर्स्ट वन, आपल्या घरात काय? आरसा. बरोबर. मेन थिंग द रिफ्लेक्शन आपण कुठे बघतो? आपलं प्रतिबिंब कुठे बघतो? तर आपण आपल्या आरशात बघतो. पाण्यात पण बघतो, पाण्यात पण पण बघू शकतो. पाण्यात पण बघतो आपण, पण पाण्यामध्ये तुम्हाला रिफ्रॅक्शन एक दुसरी टर्म पण भेटते. पण आरशामध्ये फक्त काय भेटतं तुम्हाला? परावर्तन भेटतं. म्हणजे काय? रिफ्लेक्शन, परावर्तन. रिफ्लेक्शन म्हणजे काय? एखादा जो लाईटचा किरण आहे, प्रकाशाचा किरण आहे, रे ऑफ लाईट आहे, ती त्या सरफेसला जाऊन पुन्हा काय रिटर्न येते. काय ते? पुन्हा येते. म्हणून त्याला काय म्हणजे रिफ्लेक्शन. रे ऑफ लाईट काय होते? त्यावर इन्सिडेंट होते, म्हणजे त्यावर टच होऊन पुन्हा काय होते? ती मागे फिरते. त्याला काय बोलतात? रिफ्लेक्शन. म्हणजे ती लाईट आपल्यावर पडते, म्हणून आपण आपलं प्रतिबिंब कशात बघू शकतो? आरशामध्ये बघू शकतो. आता आरशाचा एक भाग काय केलेला असतो? पाठीमागच्या साईडला काय केलेलं असतं? पूर्ण पॅक केलेलं असतं. जर दोन्ही बाजूने ट्रान्सपरंट असेल तर आपल्याला आपली इमेज दिसेल का आरशामध्ये? नाही. नाही. तर एका No. बाजूला पाऱ्याने रंगवलेलं असतं, जो सिल्वर कलर पार्ट असतो पाऱ्याने रंगवलेलं असतं, आणि पाठीमागे काय केलेलं असतं? क्लोज केलेलं असतं. त्याला बोलतात ओपेक सरफेस. काय बोलतात? ओपेक सरफेस. OPAQUE. ओके. ओपेक म्हणजे जिथून आपल्याला दिसू शकत नाही. जर आपण तो सरफेस घालवला तर काय होईल? तुमचा सरफेस ट्रान्सपरंट होईल. ओके. तर मिरर कसा असतो? ओपेक असतो, म्हणून आपल्याला आपलं प्रतिबिंब त्याच्यात दिसू शकतो. आता लाईट काय आहे? प्रकाश. लाईट काय? एक प्रकारची वेव्ह आहे. ओके. आता सायंटिस्टने प्रूव्ह केले, सायंटिस्टने काय सांगितले की लाईट ही वेव्ह सुद्धा आहे आणि लाईट हा पार्टिकल सुद्धा आहे. ओके. लाईट काय आहे? वेव्ह पण आहे आणि काय आहे? पार्टिकल, कण पण आहे आणि एक वेव्ह पण आहे. तर आपल्याकडे जी लाईट येते ती कशाच्या प्रकारे येते? वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तिला बोलतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके. वेव्ह म्हणजे? वेव्ह म्हणजे मराठीत लाटा. लाटा. लहरी. जशा समुद्राच्या कशा लाटा असतात, कसे तुम्ही डायग्राम कशी काढता वेव्हची, तशी लाईट आपल्याला येते. एक मिनिट.
अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं लाटांचं, वेव्हचं. बरोबर. येस मॅम. हा, येस मॅम. तर तुमची जी लाईट येते ती अशा वेव्हच्या फॉर्म मध्ये येते. आपल्याकडे जे लाईट येतात ट्यूबलाईट मधून, बल्ब मधून, सूर्याकडून जे प्रकाश किरण येतं ते कशाच्या रूपात येतं, तर वेव्हच्या म्हणजे लाटांच्या रूपात येतं. ओके. अल्केमी म्हणजे काय, तर मॅजिक. आता आपण जेव्हा सनराईज किंवा सनसेट बघतो, सूर्योदय सूर्यास्त बघतो, तेव्हा आपण कलर देतो का त्याला, सूर्याला? कलर नाही. कसा चेंज होतो, जेव्हा स्टार्टिंगला सूर्य उगवतो तेव्हा त्याचा कलर काय असतो, रेडिश असतो. जसा जसा दिवस काय होत जातो, वाढत जातो, तसा तो काय होत जातो, एकदम ब्राईट होत जातो. रेड, ऑरेंज, मग येल्लो. पुन्हा संध्याकाळी सनसेट होताना पण पुन्हा काय होतो, पुन्हा त्याचा लाईट काय होतो, रेड का होत जातो. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, मॅजिक आहे ना, मॅजिकली होतं. नेचरमध्ये कसं होतं, मॅजिकली. पण कशामुळे होतं, तर ते लाईटमुळे होतं. कशामुळे होतं, लाईटमुळे. ओके. इवन दो रात्रीचे आपले स्टार काय होतात, स्टार चमकत असतात, चांदणे चमकत असतात. त्यात कशामुळे चमकतात तुम्हाला माहितीये, सकाळी जो सूर्यप्रकाश असतो तो सूर्यप्रकाश त्या चांदण्याने काय केलेला असतो, ऍब्सॉर्ब केलेला असतो. आणि रात्री ते चांदण्या काय होतात, ते प्रकाश, जो प्रकाश त्यांनी घेतलेला असतो सूर्याकडनं, तो त्याच प्रकाशामुळे ते काय होत असतात, चमकत असतात. काय होत असतात, चमकत असतात. आता आपल्याला पानाचा कलर ग्रीन दिसतो. ग्रीन का दिसतो, कारण जे पान आहे, कोणतंही पान कोणतं कलर रिफ्लेक्ट करतो, तर ग्रीन कलर काय करतो, रिफ्लेक्ट करतो. म्हणून आपल्याला ग्रीन कलर पानाचा दिसतो. एखादा फ्लॉवर मध्ये वेगवेगळ्या कलरचे फ्लॉवर आपल्याला दिसतात. ते फ्लॉवर जो कलर रिफ्लेक्ट करतो म्हणजे बाहेर टाकतो, तो कलर आपल्याला दिसतो. जसं की गुलाब आपल्याला पिंक दिसतं, रेड दिसतं. तो कलर काय होतो, त्याच्यातून रिफ्लेक्ट, परावर्तित होत असतो. जेव्हा लाईट त्याच्यावर पडते तेव्हा तो कलर बाहेर पडत असतो. तो कलर आपल्याला काय दिसतो, त्याच्यामुळे आपल्याला कलर दिसतो. लाईटच पडली नाही कशावर, तर आपल्याला कलर दिसतील का, कोणत्या वस्तूचे, कोणत्याच वस्तूचे आपल्याला कलर दिसणार. ओके. तर लाईटमुळे आपल्याला कसली मदत होते, वेगवेगळ्या वस्तूचे कलर आयडेंटिफाय करायला आपल्याला मदत होते. ओके. तुम्हाला जो येस कलर मॅम. दिसतो, तो कलर दिसतो म्हणजे काय, त्या वस्तूमधून तो कलर रिफ्लेक्ट होतो. काय होतो, जेव्हा लाईट त्याच्यावर पडते, लाईटचा प्रकाशाचा किरण त्या वस्तूवर पडतो, प्रत्येक वस्तूतून वेगवेगळा कलर काय होत असतो, बाहेर पडत असतो, रिफ्लेक्ट होत असतो. तो कलर तुम्हाला दिसतो. येस मॅम. परावर्तित होतो त्यावर. हा, परावर्तित होतो. आता ह्याचे दोन प्रकार आहेत. जर तुम्ही रेग्युलर सरफेस घेतला, तुमचा आरसा काय असतो, रेग्युलर म्हणजे काय, एकदम प्लेन, त्याच्यावर कुठेच खड्डा नाही, खडबडीत नाहीये. ओके. त्याला बोलतात रेग्युलर सरफेस. मग तुमची लाईट काय होईल, इथून इथून तुम्ही काय बघणार, इथे तुमचा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे इथे तुम्ही उभे आहात आणि इथे तुमचं काय दिसते, इथे तुमची इमेज दिसणार आहे. बरोबर. म्हणजे रेग्युलर सरफेस वापरलात तर तुम्हाला इमेज पण कशी दिसणार आहे, स्मूथ इमेज दिसणार आहे. कशी दिसणार आहे, स्मूथ इमेज. बरोबर. आणि तोच तुम्ही रफ सरफेस वापरलात, म्हणजे खडबडीत सरफेस वापरलात, तर तुमची इमेज कशी दिसणार आहे, इरेग्युलर दिसणार आहे. बरोबर. तुमची इमेज स्मूथ दिसेल का, तुम्ही जसे दिसताय तसे दिसाल का, नाही, खडबडीत दिसेल. बरोबर. दोन प्रकारचे सरफेस आपण वापरतो, रेग्युलर आणि इरेग्युलर. रेग्युलर म्हणजे प्लेन सरफेस आणि इरेग्युलर म्हणजे रफ सरफेस, म्हणजे खडबडीत. हे तुम्हाला दाखवलंय बघा, तुमचा सरफेस कसा आहे, खडबडीत आहे. आणि मग त्याच्यावर जर रेज पडला, लाईट पडल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरची इमेज कशी दिसणार आहे, तर खडबडीत दिसणार आहे. ओके. हॅलो टीचर. येस. एक विचारू का? हा. मॅम तुमची तब्येत बरी नाही का? जस्ट आवाज बसलाय फक्त. ओके. या दोन गोष्टी समजल्या, रेग्युलर आणि इरेग्युलर. रेग्युलर मध्ये रिफ्लेक्शन कसं होतं,
कसा सरफेस असतो? स्मूथ फ्लॅट सरफेस असतो, जसा की तुमचा आरसा. ओके, कपाटाचा आरसा जो असतो, कबर्डचा आरसा, तो तुमचा रेग्युलर असतो. आणि त्याच्याच ऐवजी तुम्ही जर एखादा खडबडीत सरफेस घेतला तर तुम्हाला काय भेटणार आहे? इमेज इरेग्युलर इमेज भेटणार आहे. कशी? खडबडीत तुम्हाला काय भेटेल? इमेज भेटेल. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. क्लिअर इमेज तुमची रिफ्लेक्टिव्ह. मिरर म्हणजे काय? इट इज अ रिफ्लेक्टिव्ह सरफेस. हा सरफेस कसा आहे? तुमचा रिफ्लेक्टिव्ह सरफेस आहे. बरोबर? कसं आहे? Yes, ma'am. रिफ्लेक्टिव्ह सरफेस. कसं आहे त्याची सरफेस? कसा आहे? शायनी सरफेस आहे. कसा असणार आहे? ग्लॉसी. बरोबर? हा जो पार्ट आहे तो काय असतो? जर तुम्ही हे खरवडून काढलं तर तुम्हाला तुमची इमेज भेटेल का? काय काय बघा, आरसे खूप जुने आरसे असतात आणि त्याच्यामधला अर्धा पार्ट हा निघून गेलेला असतो. हा जो ग्लॉसी तुम्हाला दिसतोय शायनी सरफेस, त्यातला अर्धा पार्ट निघालेला असतो, अर्धा पार्ट असतो. बरोबर? तर तुम्हाला इमेज व्यवस्थित दिसते का त्याच्यामध्ये? नाही. बरोबर? जुने आरसे असतात त्याच्यामध्ये. तर जो ग्लॉसी सरफेस असतो, ग्लॉसी सरफेस काय करतो? ऍब्सॉर्ब लेस लाईट, देअरफॉर रिफ्लेक्ट्स मोर लाईट. जर त्या सरफेसनी सगळी लाईट ऍब्सॉर्ब करून टाकली तर आपल्याला काहीच दिसणार नाही. जर तुम्ही हा पूर्ण पेंट करून टाकलात ब्लॅक कलरनी, कशाने पण पेंट करून टाकलं, तर लाईट काय होईल? त्याच्यात ऍब्सॉर्ब होऊन जाईल. बरोबर? मग लाईट ऍब्सॉर्ब झाली, काहीच रिफ्लेक्ट नाही झाला, तर तुम्हाला काय दिसणार आहे का? तुम्ही आरशाला ब्लॅक कलर मारून टाकलात, बरोबर, तुम्हाला तुमची इमेज दिसणार आहे का त्याच्यामध्ये? नाही, कारण ब्लॅक कलर काय करतो? लाईट काय नाही मॅम. करतो? ऍब्सॉर्ब करतो. आतमध्ये काय करतो? शोषून घेतो. बरोबर? मग काळा कलर जो आहे तो काय करतो? लाईट काय करतो? शोषून घेतो, ऍब्सॉर्ब करतो. त्यामुळे ह्याचा सरफेस कसा आहे? ग्लॉसी सरफेस आहे, जो काय करतो? लाईट ऍब्सॉर्ब करतो, पण कमी प्रमाणात ऍब्सॉर्ब करतो, आणि जास्त लाईट काय करतो? तो रिफ्लेक्ट करतो. त्यामुळे आपण आपली इमेज क्लिअरली त्याच्यामध्ये बघू शकतो. बरोबर? आता या मिरर्सचे टाईप आहेत. कोणते टाईप आहेत? तर फ्लॅट सरफेस, फ्लॅट मिरर आणि कर्व मिरर. फ्लॅट मिरर जो आपण आपल्या कपाटाला असतो, कुठेही आपल्या ड्रेसिंग टेबलला असतो, बरोबर, जिथे आपण पाहू शकतो, तो आपला येस काय मॅम. असतो? प्लेन मिरर असतो, फ्लॅट Yes, मिरर ma'am. असतो. बरोबर? हा तुमचा फ्लॅट मिरर. आणि तुम्हाला मिररची इमेज काढायची असेल तर ही अशी काढायची. हा जो पार्ट आहे, ह्या ज्या लाईन आहेत, त्या लाईन काय इंडिकेट करतात? त्या लाईन इंडिकेट करतात ओपेक सरफेस, म्हणजे ज्या बाजूला पूर्ण पेंट केलेला असतो, ज्या बाजूतून आपण बघू शकत नाही, त्या बाजूला ह्या लाईन्सनी काय केलेलं असतं? इंडिकेट केलेलं असतं. आणि तुम्ही ज्या बाजूतून बघू शकता तो हा. ओके. आता इन्सिडेंट रे म्हणजे लाईटचा जो रे आहे तो इथे काय होणार? पडणार आहे, या सरफेसवर पडणार, आणि त्याच वेने रिफ्लेक्टेड रे काय येणार? अपोजिट डिरेक्शनला रे काय येणार आहे? अपोजिट डिरेक्शनला येणार. ओके. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चर कसं आहे? तर फ्लॅट मिरर इज फॉर्म बाय अप्लाइंग थिन रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ऑफ ॲल्युमिनियम. काय केलेलं असतं? एकतर ॲल्युमिनियमचं कोटिंग केलेलं असतं किंवा सिल्वरचं टू द बॅक सरफेस ऑफ फ्लॅट स्मूथ ग्लासेस. या साईडला जे तुम्हाला दिसतंय ते कसलं केलेलं असतं कोटिंग? ॲल्युमिनियम किंवा सिल्वर मेटलचं. ओके. प्रोटेक्शनसाठी काय केलेलं असतं? टू मेक धिस साइड ऑफ द रिफ्लेक्टिव्ह सरफेस ऑर ओपेक. To protect the surface, the metallic reflective coating is coated with the material such as lead oxide. Lead म्हणजे काय? शिस. ओके. लीड म्हणजे शिस, लीड ऑक्साइड. ह्याचा केमिकल फॉर्म्युला आहे TbO2. लीडचा केमिकल फॉर्म्युला Pb. जसं आयनला Fe लिहितो आपण,
केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मे बी माहित असेल. लीड ऑक्साइड. ओके. surface reflective opaque, surface reflective or opaque, and to protect the surface काय बनवलेलं असतं, कोटिंग कशापासून बनवलेलं असतं, लीड ऑक्साइड पासून. आणि आपण यूज कुठे करतो आपल्याला माहिती आहे, फ्लॅट मिरर इज मेनी डेली बेसिस. बरोबर. आरशाशिवाय आपण कुठल्याच गोष्टी आपल्याला बाहेर पडत असेल तर आपण पहिले आरशात बघतो, कुठेही बाहेर गेलं तरी आपण पहिले आरशात बघतो. बरोबर. आरशाशिवाय आपण बाहेर पडतच नाही. सो इट इज अ व्हेरी नेसेसरी थिंग इन अवर डेली लाईफ. बरोबर. येस मॅम. आज एवढे शांत शांत काय आहेत सगळे. नो मॅम. नो मॅम. ओके. जी रे काय होते, आरशावर किंवा मिररवर जाते त्याला बोलतात इन्सिडेंट रे, म्हणजे आपटते तिला बोलतात इन्सिडेंट रे. आणि जी रे इन्सिडेंट झाल्यानंतर पुन्हा आपल्याकडे येते तिला बोलतात रिफ्लेक्टेड रे. ओके. इन्सिडेंट म्हणजे जी आरशावर आपटते तिला बोलतात इन्सिडेंट रे, आणि जी आपल्याकडे येते त्याच्यावर आपटून पुन्हा आपल्याकडे येते तिला काय बोलतात, रिफ्लेक्टेड रे. ओके. ओके मॅम. प्लेन मिरर मध्ये ज्या डिरेक्शनने इन्सिडेंट रे गेली आहे त्याच डिरेक्शनने रिफ्लेक्टेड रे तुमच्याकडे येते. म्हणून आपण ही सरळ लाईन दाखवली, म्हणजे दोघांची डिरेक्शन काय, इक्वल आहे आणि अपोजिट आहे, कुठल्या वेगळ्या दिशेला गेलेली नाहीये. बरोबर. नाही. ज्या दिशेने इन्सिडेंट रे गेली आहे त्याच दिशेने अपोजिट दिशेने रिफ्लेक्टेड रे तुमच्याकडे आलेली आहे. अँगल वगैरे कुठेच चेंज झालेला नाहीये. बरोबर. किंवा तुम्ही इकडून रे टाकलीत आणि तुमची रे इकडे गेले अशी, असं कुठेही प्लेन मिरर मध्ये झालेलं नाहीये. प्लेन मिरर मध्ये ज्या दिशेने इन्सिडेंट रे जातो त्याच विरुद्ध दिशेने, त्याच म्हणजे त्याच लाईन मध्ये पण दिशा विरुद्ध असते, रिफ्लेक्टेड रे काय होतो, ट्रॅव्हल होतो. ओके. समजलं. येस मॅम. येस मॅम. मॅम जी समजलं. फ्लॅट मिररची प्रॉपर्टी काय, प्लेन मिररची प्रॉपर्टी काय आहे, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर इन अ सेम लाईन बट इन अपोजिट डिरेक्शन. ओके. बोथ आर इन सेम लाईन बट अपोजिट डिरेक्शन. दोन्ही एका रेषेत असतात पण दिशा कशी असते, विरुद्ध असते. ओके. विरुद्ध दिशा असते. इन्सिडेंट रे म्हणजे अपाती किरण आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजे परावर्तित किरण. ओके. इन्सिडेंट रे म्हणजे काय, अपाती किरण, आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजे परावर्तित किरण. परावर्तित किरण. दोन्ही एका रेषेमध्ये असतात पण दिशा काय असते त्यांची, विरुद्ध असते. विरुद्ध. ओके. येस मॅम. आता आपण आपल्याला जी इमेज भेटते, या आरशामधून जी इमेज प्रतिमा भेटते ती कशी असते ती आपल्याला बघायची. आता पहिली जी इमेज, आता हा बघा इथे काय दिलंय तुमचा, हा आरसा आहे. ओके. हा काय आहे, आरसा. आता इथे आपण काय ठेवलेलं आहे, ऑब्जेक्ट. ओ पॉइंट वर काय ठेवलेलं आहे, ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ओ मधून वेगवेगळ्या रेज जातात. कुठल्याही दिशेने रेज जाऊ शकतात, इथून रे जाऊ शकते, इथून रे जाऊ शकते, कुठूनही रेज काय आरशामध्ये जाऊ शकते. आता आपण दोन रेज काय केले, दोन किरण कन्सिडर केलेत, कोणतीही दोन किरण काय झालीत, कन्सिडर केलीत. ओके. आता या ऑब्जेक्ट मधून इथून दोन रे निघाले, इन्सिडेंट झाले, अपाती किरण निघाले, आणि सेम याच अँगलने काय झाले, ते याच अँगलने काय झाले, परावर्तित झाले. ओके. रिफ्लेक्ट. रिफ्लेक्ट झाले.
आणि इथे काय झाले, रिफ्लेक्ट झाले, इक्वल डिस्टन्स. ओके, पण आपल्याला इमेज कुठे भेटते, त्याच्या पलीकडे इमेज भेटते. ही जी इमेज आपल्याला भेटलेली आहे ती इमेज कशी आहे, व्हर्च्युअल इमेज आहे. काय आहे, व्हर्च्युअल इमेज. काय भेटलेली आपल्याला, व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय, तर आपल्याला ती ऍक्च्युअल काय होते, आपल्याला दिसते ना, आरशामध्ये दिसते, पण ऍक्च्युअल असतं का पाठीमागे कोणी नाही, बरोबर. त्याला काय बोलतात, व्हर्च्युअल इमेज. काय बोलतात, व्हर्च्युअल इमेज. पण तुम्हाला आरशामध्ये तुमची साईज आणि इमेज जी आरशामध्ये दिसते त्याची साईज सेम दिसते प्लेन मिरर मध्ये, का तुम्ही मोठे आहात आणि आरशामध्ये तुमची साईज छोटी दिसते किंवा तुमच्यापेक्षा मोठी दिसते, असं काय होतं का प्लेन आरशामध्ये? नाही मॅम, सेम साईज दिसते. कशी साईज दिसते तुम्हाला, सेम साईज दिसते, बरोबर. म्हणजे पहिलं तर तुम्हाला इमेज कशी भेटते, व्हर्च्युअल. कशी भेटते, व्हर्च्युअल इमेज भेटते. हा, त्यानंतर साईज जी भेटते ती सेम साईज मध्ये भेटते. कशी भेटते, सेम साईज. परत डिस्टन्स पण इक्वल असतं, बरोबर. तुम्ही जर जवळ उभे असाल आरशाचा तर तुम्हाला आरशामध्ये पण डिस्टन्स सेम दिसणार. तुम्ही जर लांब गेलात तर आरशामध्ये पण तुम्हाला काय दिसते, तुम्ही आरशापासून लांब आहात, बरोबर. म्हणजे जी इमेज तुम्हाला भेटते ती तुम्हाला कशी दिसते, व्हर्च्युअल. जे ऍक्च्युअल रेस तुमचे काय होत, इंटरसेक्ट होत नाहीत. ओके, इंटरसेक्ट म्हणजे बघा, हे जे रेस दिसत आहेत हे आपण इंटरसेक्ट नाही केलेत, हे आपण इमॅजिन केलेत. पण ह्या जे इथे तुमचे इथे रेस भेटलेत ना, इथे इंटरसेक्ट झालेत का हे दोन रेस? नाही, ते आपण इथे काय केलेत, इमॅजिन केलेत की ते आतमध्ये जाऊन इंटरसेक्ट झाले. ऍक्च्युअल मध्ये ते इंटरसेक्ट झालेले नाहीत, बरोबर. म्हणून आपल्याला इमेज कशी भेटते, व्हर्च्युअल इमेज भेटते. पण साईज कशी असते, सेम साईज असते. आणि डिस्टन्स, दोन्हींचं डिस्टन्स काय असतं, इक्वल डिस्टन्स असतं. काय असतं, इक्वल. ओके, आता आजच्या होमवर्क मध्ये तुम्हाला हा पार्ट लिहायचा आहे, अ प्लेन मिरर इमेज. प्लेन मिरर यूज करून तुम्हाला इमेज कशी भेटते, कारण हे विचारतात. व्हर्च्युअल इमेज, सेम साईज आणि इक्वल डिस्टन्स. ओके, समजलं. आपला सोर्स आपण इमॅजिन केलाय तो पॉइंट सोर्स आहे, म्हणजे आपण खूप छोटा ऑब्जेक्ट ठेवलाय. ओके, यस मॅम. आता कधी कधी बघा, तुम्ही पाहिलं असेल, आरशाचा समोर आपण दुसरा आरसा ठेवला, बरोबर. मग आपल्याला खूप साऱ्या इमेजेस दिसतात त्याच्यामध्ये, एका आरशातून दुसऱ्या आरशात, दुसऱ्या आरशातून परत आरशामध्ये. आरशासमोर जर आरसा तुम्ही ठेवलात तर त्याच्यात अनलिमिटेड तुम्हाला काय भेटतात, इमेजेस भेटतात. यस मॅम. तर तुम्हाला जर त्या इमेजेस काउंट करायचे असतील, ओके, तर तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, n इज इक्वल्स टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1. n काय आहे, नंबर ऑफ इमेजेस. तुम्हाला फाइंड करायचंय की किती नंबर ऑफ इमेजेस तुम्ही काढू शकता. आणि a म्हणजे अँगल बिटवीन मिरर्स. म्हणजे आता तुम्ही दोन्ही मधला तुम्ही 90 डिग्री अँगल ठेवला. सपोज तुम्ही 90 डिग्री मध्ये 2 मिरर ठेवले, ओके. 90 अंश कोणामध्ये तुम्ही 2 मिरर ठेवले एकमेकांना आणि तुम्ही दोघांमध्ये बघितलं, तुम्हाला खूप साऱ्या इमेज दिसतात, त्या तुम्हाला काढायच्या. सपोज आपण काय केलं, 360 अपॉन 90 किती, 4 मायनस 1 किती, 3. म्हणजे तुम्हाला किती इमेजेस भेटणार, किती प्रतिमा भेटणार, तर 4 प्रतिमा भेटणार, बरोबर. तुम्ही 180 मध्ये ठेवलात, 180 मध्ये जर तुम्ही मिरर ठेवलात तर 360 अपॉन 180 किती होतात, 2. 2 मायनस 1 1. म्हणजे तुम्हाला जी इमेज भेटणार आहे ती किती भेटणार आहे, फक्त 1 भेटणार आहे. म्हणजे दोन्ही मिरर किती अँगल मध्ये ठेवता त्याच्यावर डिपेंड्स काय आहे, तुम्हाला किती इमेजेस भेटणार आहेत. ओके, हा पण तुम्ही नोट डाऊन करायचा आहे. फॉर्म्युलाची बुक आहे ना तुमची वेगळी केलेली,
त्या फॉर्म्युलाज मध्ये आजच्या लेसन मधला हा तुमचा पहिला फॉर्म्युला आहे, तो तुम्ही नोट डाऊन करायचा आहे. n इज इक्वल्स टू 360 अपॉन a मायनस 1. ओके. हो टीचर. आणि शेजारी लिहायचं पण आहे n म्हणजे काय, प्रतिमांची संख्या, नंबर ऑफ इमेजेस, आणि a म्हणजे काय, दोन्ही आरशामधला कोन, अँगल बिटवीन द मिरर्स. ओके. तुम्ही वेगवेगळ्या संख्या घेऊन प्रॅक्टिस पण करू शकता. एच्या जागी वेगवेगळे नंबर्स तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला किती इमेजेस भेटू शकतात हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके मॅम. आज तुम्हाला मी 2 क्वेश्चन दिलेले आहेत. हा एक क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. ओके. आणि त्यानंतर हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा आहे. ओके मॅम. त्यानंतर आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ मिरर. टाइप्स ऑफ मिरर मध्ये 2 आपण बघितले. कोणते मिरर आहेत, प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर. ओके. प्लेन मिरर मध्ये बघितलं आपण, प्लेन मिरर मध्ये आपल्याला काय भेटतं, ज्या अँगलनी आपला जो इन्सिडेंट रे गेलेला आहे त्याच अँगलनी काय होतो, रिफ्लेक्टेड रे बाहेर येतो. बरोबर. ज्या अँगलने आपाती किरण, ज्या कोनाने जर तुमचा आपाती किरण 180 डिग्रीने जर काय झाला असेल, प्लेन मिरर वर आपटला असेल तर 180 डिग्रीनेच तो काय येणार, रिटर्न येणार. 90 अंशाने जर तुमचा आपाती किरण इन्सिडेंट रे काय झाला असेल, इन्सिडेंट झाला असेल मिररवर, तर तो त्याच अँगलने काय होणार, तुमच्याकडे रिटर्न येणार. ओके. आता आपण काय बघणार आहोत, दुसरा जो टाइप आहे स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर मध्ये 2 प्रकार आहेत, कॉन्केव मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. आता कॉन्केव मिररला तुम्ही कसं लक्षात ठेवाल, कॉन्केव मध्ये काय आहे, केव. बरोबर. केव म्हणजे काय, तर गुफा असते. केव म्हणजे काय, गुफा. बरोबर. गुफा म्हणजे अर्थात आतमध्ये जातो. म्हणून मग तुम्ही काय लक्षात ठेवाल, कॉन्केव म्हणजे अंतर्गोल, आतल्या साईडला. म्हणजे तुम्हाला जी इमेज भेटणार आहे ती आतल्या साईडला भेटणार आहे. इथे दिसते आतल्या साईडला. कॉन्केव, केव म्हणजे गुफा म्हणजे आपण आतमध्ये जातो. गुफेचा कसा आकार असतो तसाच मिररचा आकार लक्षात ठेवायचा, म्हणजे अंतर्गोल. समजलं. मराठीत काय आहे, अंतर्गोल आरसा. अंतर्गोल म्हणजे नावातच अंतर्गोल आहे, म्हणजे आपण आतमध्ये जातोय. बरोबर. म्हणजे तुमचा जो रिफ्लेक्टिंग पार्ट असणार आहे तो आतल्या भागात असणार आहे. ओके. समजलं. या भागात असणार आहे. आणि कॉन्व्हेक्स म्हणजे त्याच्या विरुद्ध, म्हणजे बहिर्गोल. म्हणजे तुमचा जो रिफ्लेक्टिंग पार्ट असणार आहे तो बाहेरच्या बाजूला असणार आहे, आउटर सरफेस असणार आहे. ओके. इथे लाईट इज रिफ्लेक्टेड टू इनर सरफेस आणि लाईट इज रिफ्लेक्टेड टू आउटर सरफेस. ओके. ओके मॅम. हा. सो नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. कॉन्केव मिररची डेफिनेशन लिहायची आहे आणि कॉन्व्हेक्स मिररची डेफिनेशन लिहायची आहे. ओके. कोणती डेफिनेशन लिहायचे तुम्हाला, कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव मिरर. अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा. ओके. ओके मॅम. कोणते 2 टाइप पाहिले आपण, प्लेन मिरर नाही, प्लेन मेन टाइप कुठले आहेत मिररचे, तर प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर. ओके. स्पेरिकल मिररचे मग 2 अजून सब टाइप आहेत. कुठले, कन्व्हेक्स मिरर नाही, कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव मिरर. मराठीमध्ये काय, मराठीमध्ये सपाट आरसा आणि गोलीय आरसा. ओके. सपाट आरसा आणि गोलीय आरसा. आणि गोलीय आरसाचे अजून 2 भाग आहेत, अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा. बरोबर. हो टीचर.
आता आपण जेव्हा ह्याचा अभ्यास करणार आहोत, अंतर्गोल किंवा कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर, म्हणजे आपण वस्तू कुठल्या ठिकाणी ठेवली तर आपल्याला कशी इमेज भेटेल. आता कॉन्केव्ह मिररचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. आपला जो चमचा असतो, बरोबर, चमचा माहितीये आपण स्पून जो घेतो, त्या चमच्यामध्ये बघायचं आतल्या साईडला तुम्हाला कॉन्केव्ह मिररचं एक्झाम्पल भेटेल आणि त्याच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला कॉन्व्हेक्स मिररचं एक्झाम्पल भेटेल. तुम्हाला इमेज बघा, तुम्ही जर तुमच्या चमच्याच्या अंतर्गोलातल्या भागात बघाल, कॉन्केव्ह साईडला बघाल, तर तुम्हाला तुमची इमेज उलटी दिसेल. आज घरी बघा सगळ्यांनी. ओके, त्याचा आपण अभ्यास नंतर करू, पण तुम्ही चमचा घेऊन बघा. तर चमचा हा काय, चमचा हा कॉन्केव्ह मिरर म्हणून पण काम करतो आणि कॉन्व्हेक्स मिरर म्हणून पण काम करतो. ओके, कारण त्याचा आंतरगोल पण शायनी असतो आणि बहिर्गोल पण काय असतो, शायनी असतो ना. दोन्ही टाईपला ग्लॉसी आणि शायनी मेटल असतं, बरोबर. यस मॅम. आता आपण काही टर्म बघणार आहोत. जेव्हा आपण वेगवेगळ्या रेजचा आपण रेज फाइंड करणार, ह्या ज्या रेज आहे, इथून रेज गेली तर आपल्याला रिफ्लेक्टेड रे कशी भेटेल, जर तुमचा पॉइंट इथं असेल, ऑब्जेक्ट इथं असेल तर काय होईल, ऑब्जेक्ट इथे असेल तर तुम्हाला कशी रे भेटेल, त्याचा अभ्यास करण्यासाठी काही 4 टर्म आहेत, त्या आपल्याला बघायच्यात. ओके, आता पहिला आहे पोल. पोल म्हणजे काय, हा तुमचा जो कॉन्केव्ह मिरर आहे. ओके, कॉन्केव्ह मिरर आहे, त्या कॉन्केव्ह मिररचा हा जो सेंटर आहे, इथे हा जो मिडल आहे, त्याला बोलतात पोल. काय बोलतात, पोल. मराठीमध्ये ध्रुव. हा, येस, ध्रुव. आपला जसा पृथ्वीचा आहे ना, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, बरोबर आपण बोलतो. यस मॅम. कारण आपली पृथ्वी पण स्पेरिकल आहे, बरोबर. पूर्ण स्पेरिकल नाही, पण आपण तिला स्पेरिकल कन्सिडर करतो. मग तसंच मराठीमध्ये काय आहे, त्याचा ध्रुव आहे, तसंच इंग्लिशमध्ये मिड पॉइंट ऑफ मिरर सरफेस, हा तुमचा जो सरफेस आहे त्याचा मिड पॉइंट जो आहे. सपोज तुम्ही एखादा अशी अर्धा स्पिअरचा एक पार्ट काढला, बरोबर, तर त्याचा जो मिड पॉइंट आहे त्याला काय बोलणार तुम्ही, पोल बोलणार, म्हणजेच काय बोलणार, ध्रुव. त्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचर. आता हा जो पार्ट आहे, बरोबर, हा कशाचा तरी भाग आहे. म्हणजे आपण सपोज हातात एक चेंडू घेतला, एक बॉल घेतला आणि त्याचा एकदम काय केला, कट केला पार्ट, तर तुम्हाला एक स्पेरिकल पार्ट भेटेल. हा असा पार्ट भेटेल. समजतंय. आपण काय करू, सपोज हा मी एक काय घेतला, बॉल घेतला, बरोबर, आणि मी त्याला काय केलं, एक साइडने, एकदम साइडने, कॉर्नरने त्याला काय केलं, कट केलं. इथून काय केलं, त्याला कट केलं, केलं कट. यस मॅम. ओके, कट केलं. हा तुम्हाला काय भेटला, कॉन्केव्ह पार्ट भेटला. पण हा जो स्पियर आहे त्याचा इथे काय आहे, इथे काय आहे, सेंटर आहे, बरोबर. स्पेरिकल आहे म्हणजे सेंटर असणार आहे. हा जो सेंटर आहे आणि हे जे अंतर आहे, ह्या सेंटरला काय बोलणार, सेंटर ऑफ कर्वेचर. म्हणजे जो स्पियरचा सेंटर आहे, हा काय आहे, पार्ट ऑफ स्पियर आहे ना. हा जो भाग आपण घेतोय हा काय एका स्पियरचा पार्ट आहे, बरोबर. समजतंय. एका गोलाचा काय तो भाग आहे, पण त्या गोलाचा सेंटर कुठेतरी असणार आहे, इथे मध्ये सेंटर असणार आहे. त्याला काय बोलतात, सेंटर ऑफ कर्वेचर. काय बोलतात, सेंटर ऑफ कर्वेचर. आणि मराठीत काय बोलणार तुम्ही, वक्रता केंद्र. येस, बरोबर, वक्रता केंद्र. कर्वेचर म्हणजे काय, वक्र. या शेपलाच काय बोलतो आपण, वक्र, बरोबर. कर्व आहे ना हा, कर्वेचर. याचा सेंटर कुठे येणार आहे तुमचा, इथे सेंटर, त्याला काय बोलणार, सेंटर ऑफ कर्वेचर. हा बघा इथे डिनोट केलेला आहे सी नी. ओके, हा जो आहे पी, पी डिनोट केलाय पोल. सी आहे तुमचा सेंटर कर्वेचर, वक्रता
केंद्र. ओके. त्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर, वक्रता, त्रिज्या, त्रिज्या कसली त्रिज्या? वक्राची त्रिज्या. आता ती वक्राची त्रिज्या म्हणजे सेम. आता आपण सेंटर कन्सिडर केलंय ना, मग सेंटर त्रिज्या काय असते? डिस्टन्स फ्रॉम द सेंटर टू द सरफेस. बरोबर. हा जो अंतर असतो त्याला काय आपण बोलतो? त्रिज्या बोलतो. बरोबर. रेडियस माहिती आहे ना, रेडियस काय असतं? सेंटर पासून त्याच्या सरफेस पर्यंतचा अंतर म्हणजे काय असतं? त्रिज्या. म्हणजेच रेडियस. त्यालाच काय म्हणणार? रेडियस ऑफ कर्वेचर. द रेडियस ऑफ स्फिअर ऑफ विच मिरर इज पार्ट इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे स्फिअरची, गोलाची जी काय तुमची त्रिज्या आहे, ज्याचा हा मिरर काय आहे? पार्ट आहे, भाग आहे, त्याला काय बोलणार तुम्ही? रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. आणि लास्टला रेडियस ऑफ कर्वेचर इथे डिनोट नाही केलेलं आहे. हा तुमचा सेंटर, हा तुमचा पोल. आणि आता आपल्याला बघायचंय मेन ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे काय? आपण XY ऍक्सिस बघतो ना, अक्ष. अक्ष. आता ही जी लाईन जाते, ओके, जशी आपल्या पृथ्वीच्या ह्याच्यामधून लाईन जाते ना, अक्षवृत्त आपण बोलतो. म्हणजे ह्या तुमच्या मिरर मधनं ही जी मधनं लाईन जाते त्याला बोलतात मेन ऍक्सिस किंवा प्रिन्सिपल ऍक्सिस. काय बोलतात? प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके. म्हणजेच मराठीमध्ये काय बोलतात? मुख्य अक्ष. काय बोलतात? मुख्य अक्ष. ओके. म्हणजे आपण पोल म्हणजे ध्रुव बघितला, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्राचं सेंटर, मध्य, केंद्र बघितलं, वक्रता केंद्र. त्यानंतर काय बघितलं? रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे वक्राची त्रिज्या. आणि मेन ऍक्सिस म्हणजे मुख्य अक्ष, त्याला बोलतात प्रिन्सिपल ऍक्सिस. इंग्लिश मध्ये दुसरं नाव पण आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस. काय बोलतात? प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस और मेन ऍक्सिस. आणि हा जो इथे F दिलेला आहे, हा जो F दिलेला आहे त्याला बोलतात फोकस. म्हणजे जिथे तुम्हाला काय भेटतं? इमेज भेटते. काय भेटते? इमेज. आरशाची मुख्य नाभी. काय भेटते? फोकस. फोकस म्हणजे काय? जिथे तुम्हाला मेन काय भेटते? इमेज भेटते, त्याला बोलतात फोकस. त्याला डिनोट कशाने केलंय? F ने डिनोट केलंय. म्हणजे जिथे तुमची इन्सिडेंट रे आणि काय बरं, रिफ्लेक्टेड रे काय होते? एकमेकांवर काय होते? इंटरसेक्ट होते. तिथे तुम्हाला इमेज भेटते, त्याला बोलतात फोकस. ओके. येस मॅम. आता कॉन्व्हेक्स मिररचा फोकस आणि कॉन्केव्ह मिररचा फोकस आपल्याला वेगवेगळा भेटतो. तो आपण हळूहळू बघू. इमेज आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय त्यावर डिपेंड आहे. ओके. कॉन्केव्ह मिररचा अभ्यास वेगळा करायचा आहे आणि कॉन्व्हेक्स मिररचा अभ्यास वेगळा करायचा आहे. कॉन्केव्ह मिरर मध्ये तुम्हाला वेगळी इमेज भेटते, उलटी इमेज भेटते. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये तुम्हाला वेगळी इमेज भेटते. कॉन्व्हेक्स मिरर आपण गाड्यांमध्ये यूज करतो. गाड्यांचे जे इमेज असतात, मिरर असतात ना, आरसे असतात, गाड्यांचे आरसे, बाईकचे आरसे, ते कॉन्व्हेक्स असतात. ओके. तर आपण ते बघणार आहोत. पण फर्स्ट तुम्हाला आपण ज्या टर्म बघतोय, पोल बघितला, ध्रुव बघितला, मुख्य अक्ष म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस बघितलं, त्रिज्या बघितली, सेंटर बघितलं, त्यामध्येच पुढची टर्म आहे तर फोकस. फोकस म्हणजे जिथे तुमची इमेज भेटते आपल्याला, तो पॉइंट काय? फोकस. आणि फोकल डिस्टन्स. फोकल डिस्टन्स म्हणजे काय? तर नाभीय अंतर. म्हणजे तुमचा पोल म्हणजे तुमचा ध्रुव. ध्रुव कुठे आपला? पी. हा जो पी आहे, हा जो पोल आहे त्याच्यामधलं, आणि फोकल पॉइंट म्हणजे हा जो फोकस आहे त्याच्यामधलं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे त्याला काय बोलतात? फोकल डिस्टन्स. काय बोलतात? फोकल डिस्टन्स. काय बोलतात?
द डिस्टन्स बिटवीन द पोल, हा जो सेंटर पॉइंट आहे आणि तुमचा जो फोकल पॉइंट आहे, म्हणजे जिथे तुमची इमेज फोकस झाली त्यामधला जे अंतर आहे त्याला बोलतात नाभीय अंतर, म्हणजेच काय बोलतात, फोकल डिस्टन्स. ओके, समजलं? यस आणि मॅम. हे तुम्हाला हे जे स्टेटमेंट आहे ते फिल इन द ब्लँक साठी पण विचारू शकतात. जे फोकल डिस्टन्स असतं ते रेडियस ऑफ कर्वेचरच्या जी त्रिज्या असते, वक्राची त्रिज्या, त्याच्या काय असतं, अर्ध असतं. जर वक्राची त्रिज्या तुमची 20 असेल तर फोकल डिस्टन्स तुम्हाला 10 भेटेल. ओके, तुमच्या वक्राची त्रिज्या 50 असेल तर तुम्हाला फोकल डिस्टन्स 25 भेटेल. म्हणजे फोकल डिस्टन्स इज हाफ द रेडियस ऑफ कर्वेचर. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारू शकतात. ओके, यस मॅम. ओके मॅम. ओके मॅम. आज तुम्हाला 3 क्वेश्चन कोणते करायचे आहेत? हा एक क्वेश्चन करायचा आहे, प्लेन मिरर इमेज. त्यानंतर हा फॉर्म्युला, होमवर्क साठी. हा होमवर्क. मॅम एकदा स्क्रीन दाखवा ना. मॅम होमवर्क परत सांगा. येस मॅम. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके, मॅम हे जे तुम्ही सांगताय ते तसं लिहून आणणार का? हा, आणि साइडला ही इमेज पण काढायची आहे. ओके, ओके मॅम. त्यानंतर तुमच्या फॉर्म्युलाच्या डायरीमध्ये हा फॉर्म्युला नोट डाऊन करायचा आहे तुम्हाला. ओके, तुमची फॉर्म्युलाची डायरी मी सांगितले ना बनवायला, त्यात हा फॉर्म्युला नोट डाऊन करायचा आहे. ओके, ओके टीचर. त्यानंतर स्पेरिकल मिरर्सचे जे 2 टाईप आहेत, कॉन्केव्ह मिरर, अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा, या दोघांचे तुम्हाला काय लिहायचंय, डेफिनेशन, व्याख्या लिहायच्या आहेत. ओके, इथपर्यंतच येतील व्याख्या. डेफिनेशन. क्वेश्चन नंबर 3 झाले. हो टीचर. ओके, आणि साइडला या हे पण काढायचे आहेत, इमेजेस पण काढायचे आहेत, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि तुम्हाला कॉन्केव्ह पुरे काढणार का इमेज? साइडला जेव्हा तुम्ही डेफिनेशन लिहाल त्याच्या साइडला त्याची इमेज येईल. ओके, ओके. यस मॅम. ओके मॅम. खाली त्याच्या काढू शकता किंवा साइडलाही काढू शकता, कसंही. पण तुम्ही जेव्हा डेफिनेशन लिहाल डेफिनेशनच्या खाली तुमच्या इमेज येतील. ओके मॅम. ओके मॅम. अजून थँक्यू मॅम. आणि हे 4 पॉइंट, पोल, सेंटर, मेन ऍक्सिस, रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, हे 4 पॉइंट लिहा. ओके मॅम. म्हणजे 4 क्वेश्चन आज आपले झालेले आहेत. ओके, ओके मॅम. थँक्यू. यस मॅम. अजून काही डाऊट आहे कोणाला? नो मॅम. नो डाऊट. मॅम. आणि तुम्हाला काय बघायचंय, चमच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायचे, शायनी चमचा घ्या तुमचा. ओके, त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला कशी इमेज भेटते आणि बाहेरच्या साईडला, फुगीर साईडला तुम्हाला कशी इमेज भेटते, हे तुम्ही मला नेक्स्ट क्लासला सांगाल. ओके, ओके मॅम. ओके मॅम, चालेल. येस. थँक्यू मॅम. परत तुम्हाला तुमच्या गाडीच्या आरशात पण तुम्हाला कशी इमेज भेटते हे पण तुम्ही मला सांगायचे. ओके, हो मॅम. बघणारे मी कोण सांगते, मी Yes, नावं ma'am. वाचते. हा, ओके. ओके मॅम. ऑनेस्टली कोण मला सांगणार आहे आन्सर ते मी बघणार आहे नेक्स्ट आपल्या लेक्चर. येस मॅम. ओके, बाय मॅम. बाय, टेक केअर. बाय मॅम. थँक्यू मॅम. गुड नाईट टीचर. गुड नाईट. Thank you, ma'am. Thank you, Nikita, ma'am. Good night. Take care. गुड. थँक्यू मॅम.